बानू, देव गेल्यापासून बघती आम्या एवढं कसल्या काळजीत आहेस? सकाळ धरणं काय खाल्लं बी नाहीस. काय होणार हाय कुणास ठाव ग. देव काय बोलले का तुला? काय बोलणं झालं का तुमच्यात? म्हणजे तुला सांगायचं नसेल तर नग सांगूस, पर काळजीत आहेस म्हणून विचारलं. काय नाही. म्हाळसा त्यांच्या आई हाता आल्या होत्या हे सांगितलं का? नाही. म्हणजे त्या काय बोलल्या हे बी सांगितलं नसल? असं कसं सांगणार म्हणजे? त्यासनी तारास कशाला? म्या सुखात हाय असंच त्यासनी वाटाया हवं. पर तुला काय वाटतं या हे देवासनी सांगितलंच नाही तर त्यासनी कसं कळल? माझ्यासारख्या रानातल्या पोरीला त्यांनी बायको केलं. आता अजून काय मागायचं त्यांच्याकडे? तू काय ऐकणार नाहीस. आता म्याच असं काहीतरी करती की देवासनी कळल का म्हाळसा त्यांच्या आई हाता आल्या होत्या आणि तुला काय बाय बोलल्या म्हणून? म्हणजे तू असं काय बी करणार नाहीस? राहिलं नका सांगूस, पर एक दिवस देवासनी हे कळल्या बिगर राहणार नाही. तवाच तवा बघू. आता मला वेगळाच घोर लागला आहे. अगं मगा धरणं तेच विचारती आम्या. देव म्हणलं का काहीतरी घडणार हाय. आता काय व्हायचं राहिलं हाय? एवढ्या मोठ्या संकटातनं तू बाहेर आलीस आणि आता काय बी घडलं तरी देव आहेत तुझ्या संग. नाही, तेवढं सोपं नाही. माझी बायको म्हणून परीक्षा हाय असं वाटतंय. मला तर काय कळतच नाही बघ तुमचं. येऊ का जी? गणबा या जी. म्हणजे पाणी देते असनी. काय सांगावा हाय का काय काम आहे? देवासनी हुडकत आलोया. आहेत का देव? हत नाही. देव गडावर गेलं. गडावर? पर देव गडावर बी नाही. मग कुठं गेलं देव? आता हे तर कोडच आहे. कुणासनी बी काही सांगितलं नाही का त्यांनी? नाही. तसं ना म्हणजे प्रधानजीसनी नाही. बर बघतो मी. येतो जी. कुठं गेला असत्याल देव? देवी, कुठे होता तुम्ही? मी म्हाळसा देवींच्या कक्षात होते. त्यांच्याशी बोलत होते. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय देवी? मी म्हाळसाशी बोलले. त्यांना माझी बाजू समजावून सांगितली. काही अंशी त्यांना माझं म्हणणं पटलं देखील. परंतु आमचं बोलणं संपतं न संपतं तोच म्हाळसाच्या आई तिथे आल्या आणि त्यांनी म्हाळसाला नेवासीला घेऊन जाण्याचा हट्टच धरला. आता त्यांनी कितीही हट्ट केला तरी ह्या क्षणी ते शक्य नाही देवी. का? कारण नियतीच्या मनात निराळच आहे. मला समजलं नाही. श्री म्हाळसा देवी आणि बाणाई
या दोघींनाही एका दिव्याला सामोरं जायचं आहे आणि श्री खंडेराय स्वतः या दोघींना हे दिव्य सांगणार आहेत. कोणतं दिव्य आणि हे सारं काय आहे? देवी, श्री खंडेराय बाणाई आणि श्री म्हाळसा देवी या दोघींच्याही पातिव्रत्याची जणू परीक्षाच बघणार आहेत आज. परंतु हे कधी घडलं? अजून हे घडलेलं नाही, परंतु लवकरच हे घडेल. आता आमचं काहीच ऐकायचं नाही असंच तू ठरवलंयस म्हटल्यावर आता आम्ही तरी काय बोलणार? गणोबा तुम्ही इथे? देवी, तुम्ही म्हणला होता तसं की देवासने भेटायला बोलावलंय असं सांगावं येऊन दे म्हणून. हो, मग पोचला का त्यांच्यापर्यंत निरोप? गणोबा, आपण असे मौन का? देवी, तुम्ही दिलेलं सांगावं घेऊन मी खाली गेलो होतो, पर देव तर नाहीत. नाहीत म्हणजे? बानुबाई म्हणाले की देवगडावर आहे ती. हे गडावर आहेत? नाही, देवगडावर कुठे दिसत नाहीत. आता देव कुठं आहे ती काय बी कळना बघा.